साईमय सकाळ. सर्व साई भक्तांना शुभ सकाळ. आजचे दैनंदिन कार्यक्रम सकाळी साईंचा अभिषेक करून आम्ही काकडा करून लाहेगाव इथून प्रस्थान करून दुपारचे मोखोण येथे दुपारची मध्यान्ह आरती करू आणि भोजन करू, भजन करू आणि रात्रीचा स्पॉट आमचा लतीवाडी येथे आम्ही रात्रीचा मुक्काम आमचा जिल्हा परिषद शाळा लतीवाडी. सर्व साई भक्तांना तुम्ही काय सांगू इच्छिता? साईवारीमध्ये नेमकी काय कोणता अनुभव तुम्हाला मिळतो? आणि साई भक्तांना मी सांगू इच्छितो, आपण नवीन वर्षाची सुरुवात या निमित्त नवं वर्ष निमित्ताने साईची पालखीची सुरुवात केलेली आहे. तरी सर्व साई भक्तांना अशी मंडळाकडून अशी संकल्पना आहे का सर्व साई भक्तांनी निर्व्यसनी व्हावं, वर्षाची सुरुवात चांगली करावी. या संकल्पनेतून आम्ही पालखीची सुरुवात केलेली आहे. तरी सर्व साई भक्तांना चांगले आयुष्य, आरोग्य, आयुष्य लाभो ही साईचरणी प्रार्थना. साईराम 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 साईराम. साईराम साईराम. आम्ही सकाळी 5:30 वाजता 5:15 वाजता पालखीचं प्रस्थान केलं होतं आणि आता आम्ही दुपारच्या स्पॉटला पोहोचणार. त्याच्या आधी आम्ही विशाल रघुनाथ हलके त्याच्याकडून आता नाश्त्याची सोय केलेली आहे सर्व पदयात्र्यांसाठी. तर नाश्ता होईल आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे की वासिंदवरनं नाश्ता 8:30 वाजता इथं पोचला आहे. खरोखर विशाल हलके यांचं मनापासून आभार मानले पाहिजेत. थोड्या सकाळी त्यांनी नाश्त्याची सोय सर्व पदयात्र्यांसाठी केली. तर त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच साईचरणी प्रार्थना. आणि नाश्ता झाल्यानंतर आम्ही पुढच्या दुपारच्या साईराम. या पालखीतले सगळ्यात छोटे पदयात्री. काय नाव आहे रे तुमचा? माझा अनुज. तुझा रे? तुझं नाव काय? हा अरे जोरात बोल. विनोद. विनोद गेला घेऊन. मोठा नवस याचा यावर्षी. नाही घेतला तुम्हाला त्याचा घालता. साई बाबा की जय. ओम साई जय साई. ओम साई जय साई. नदास सबुरी इजापुरी. नदास सबुरी इजापुरी. एकच बाबा साई बाबा. एकच बाबा साई बाबा. साई बाबा की जय. बाबा हॅलो. बाबा हॅलो. बाबा 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 हॅलो हॅलो हॅलो. दुपारच्या स्पॉटजवळ पोचलो. मोबाईलला चार्जिंग नव्हती मुलात, त्याच्यामुळे काही जास्त काय व्हिडिओ टाकत बसलो नाही किंवा व्हिडिओचे छोटे छोटे पार्ट घ्यावे लागतात ते काही घ्यायला मिळालेच नाही. ते बघूया याच्या पुढून दुपारी मोबाईल चार्जिंग करून पुढचा जेवढं होईल तेवढं ॲड करून व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझा साई बंधू आहे. 16 वर्षाचा अनुभव. 24 वर्षाचा अनुभव आहे. 24 सॉरी 24 यार. 24. 16 कुठे करतो? 7-8 वर्ष. आमची गुरुमाऊली साईराम माऊली.
आरती करू आपण मस्त, थोडासा भजन पण करू. चालेल. भोजन मग भजन. भजन मग भोजन ना. नाही, भजन मग भोजन. ओके ठीक आहे. साईराम 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 साईराम. चला, आमचे सेवेकरी आलेले आहेत. हे आमची सगळ्यात मोठी सेवा. सेवा. साईराम. चहा पाणी 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 हे जीवन आहे आणि ती सेवा आहे. A to Z पदयात्रेला पाणी. स्टार्ट पहिल्या झेंड्यापासून त्याला आजच्या शेवटच्या झेंड्यापर्यंत ही सेवा. बाबांची चरणी अर्पण आहे. साईराम साईराम साईराम. वस्तीकडे पोहोचलो. आमचे आचार्य निलेश हालके. निलेश हालके बघा. मर्दले काय आज मेनू? आज तिखट डाळ, भात, भजी आणि मिरची आणि मेथी. आचारी साईराम. सहकार्य जयेश भैर, रमेश गागे. मोठा सहकारी आहे रे तुमच्या जोडीला. हा, अंबरनाथ बदलापूर रिटर्न. मेहनत मेहनत. सर्व पदयात्र्यांना सर्व आल्यानंतर लगेच आरती झाल्यानंतर जेवण रेडी करणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. स्वादिष्ट जेवण. म्हणजे आचार्य आहे कोण याच्यातलं नक्की? ही पालखी कसारा गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. रस्त्यावर नजर टाकली तर एक अदृश्य दृश्य दिसत होतं. सर्व साई भक्त एकत्र शिस्तीत हळूहळू पुढे सरकत होते. दूरवरून पाहिलं तर जणू मुंग्यांची एक रांगच चालली आहे असं वाटत होतं. पण त्या रांगेत होती श्रद्धा, संयम आणि सद्गुरू साईनाथांवरचा अठळ विश्वास. उन्हाची तीव्रता होती, थकवा जाणवत होता. तरीही प्रत्येक पाऊल बाबांच्या नावावर पडत होतं. कोणीही घाई नाही, कोणीही गोंधळ नाही. फक्त शिस्त, शांतता आणि साई नामाचा अखंड नाद. हा प्रवास फक्त कसारा गावाकडे जाण्याचा नव्हता. हा होता आत्मशांतीकडे जाण्याचा प्रवास. सद्गुरू साईनाथांची पालखी पुढे चालत होती आणि हजारो भक्त मन, देह आणि श्रद्धा एकरूप करून त्या पालखी मागे चालत होते. पण त्या क्षणाने सद्गुरू साईनाथांची अनुभूती मनात कायम कोरली जाते. दुपारच्या नंतरचा हा प्रवास खूप खास होता, कारण पुढे कसारा घाट होता आणि गाठ होती ती माझ्या. वाजले जातात 5:15 आणि आम्ही आताच संध्याकाळचा नाश्ता केला. भाऊजी रवींद्रजी आडोले यांच्याकडून फ्रूट सलाडची सोय केली होती आणि ते आम्ही सर्वांनी करून लतीफवाडीकडे आम्ही प्रवास चालू केलेला आहे. आमचा 2 दिवसाचा प्रवास हा खूप अंतर कमी आहे आणि वास्तविक असं म्हणायला लागेल की पालखीची सुरुवातच उद्यापासून आहे. कारण तर उद्यापासून जेवढा किलोमीटर आहे का थांबू शकत नाही जास्त वेळ. आजचा वेळ खूप आराम पण होता आणि किलोमीटर पण कमी होतं, त्याच्यामुळे एकदम सगळ्या गोष्टी निवांत चालल्या होत्या. उद्यापासून लागणार आहे पूर्ण. तर बघूया, जेवढं होईल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करतो. या वेळेला जास्त काय अपलोड करायला भेटत नाही आहे, काही कारणास्तव नाही भेटत आणि आराम पण नव्हता भेटला. रात्रभर जागरण होतं, काल रात्री झोपच झाली नव्हती पूर्ण, त्याच्यामुळं आराम केला आणि एडिटिंग पण काही करायला भेटले नाही. जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. साईराम. आणि संध्याकाळी आमची लगेच गेल्यावर आरती होईल, थोडा भजन होईल आणि साईराम. या काय जरा आराम केला. वाजले जातात 5:15 आणि आम्ही आताच संध्याकाळचा नाश्ता केला. भाऊजी रवींद्रजी आडोले यांच्याकडून फ्रूट सलाडची सोय केली होती आणि ते आम्ही सर्वांनी करून लतीफवाडीकडे आम्ही प्रवास चालू केलेला आहे. आमचा 2 दिवसाचा प्रवास हा खूप अंतर कमी आहे आणि वास्तविक असं म्हणायला लागेल की पालखीची सुरुवातच उद्यापासून आहे. कारण
आता उद्यापासून एवढा किलोमीटर आहे का थांबू शकत नाही जास्त वेळ. आजचा वेळ खूप आराम पण होता आणि किलोमीटर पण कमी होतं, त्याच्यामुळे एकदम सगळ्या गोष्टी निवांत चालल्या होत्या. उद्यापासून लागणार आहे पूर्ण, तर बघूया जेवढं होईल तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करतो. या वेळेला जास्त काय अपलोड करायला भेटत नाही आहे, काही कारणास्तव नाही भेटत आणि आराम पण नव्हता भेटला. रात्रभर जागरण होतं, काल रात्री झोपच झाली नव्हती पूर्ण, त्याच्यामुळे आराम केला आणि एडिटिंग पण काही करायला भेटली नाही. जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. काही ना संध्याकाळी आमची लगेच गेल्यावर आरती होईल, थोडा भजन होईल आणि साईराम. साईवारी म्हणजे नेमकं काय? साईवारी म्हणजे फक्त चालणं जाणं नाही, ती एक श्रद्धेची वाट आहे, भक्तीचा प्रवास आहे आणि स्वतःला सद्गुरू साईनाथांच्या चरणी अर्पण करण्याचा एक भक्तीचा मार्ग आहे. साईवारी म्हणजे पायांवर चालणं, पण मन मात्र साईनाथांच्या चरणाशी बांधलेलं असतं. रस्ता लांब असतो, उन्हाची झळ असते, पाय कधी फाटतात तर कधी अंग थकतं, पण मन मात्र कधीच थकत नाही, कारण साईवारी ही मनाने केली जाते. साईवारीत निघालेला प्रत्येक भक्त आपल्या मनात एक ओझं घेऊन चालत असतो. कोणाच्या डोळ्यात अश्रू असतात, कोणाच्या मनात प्रार्थना, तर कोणाच्या ओठांवर फक्त एकच नाव, साई साई. या वाटेवर कोणी श्रीमंत नसतं, कोणी गरीब नसतं, सर्वे फक्त सद्गुरू साईनाथांचे भक्त असतात. साईवारी म्हणजे एकमेकांना हात देणं, पडल्यावर उचलणं, थकलेल्या पायांना आधार देणं. इथे कोणाचं नाव, गाव, जात, धर्म विचारला जात नाही, फक्त एकच ओळख असते, साई बंधू. रस्त्यावर चालताना डोळ्यातून अश्रू येतात, पण ते दुःखाचे नसतात, ते कृतज्ञतेचे असतात. सद्गुरू साईनाथांनी आयुष्यात दिलेल्या प्रत्येक मदतीचे असतात. प्रत्येक कृपेची आठवण त्या अश्रूमधून बाहेर येते. वारी करताना भक्तांनी वर्षभर केलेल्या चुकांची जाणीवही होते. साईवारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे.
या वाटेवर चालताना अहंकार गळून पडतो, दुःख हलकं होतं आणि मन स्वच्छ होतं. जेव्हा साईनाथांची शिर्डी जवळ येते तेव्हा पाय आपोआप धावू लागतात, डोळे पाणवतात आणि हृदयात एक गोष्ट मनात राहते, बाबा आलोय. त्या एका दर्शनासाठी सर्व त्रास सुखात बदलतो, पायांवरच्या जखमा विसरल्या जातात आणि मनात फक्त एकच समाधान मिळतं, सद्गुरू साईनाथ आपल्या सोबत होते, आहेत आणि राहणार. साईवारी म्हणजे श्रद्धा, साईवारी म्हणजे विश्वास आणि साईवारी म्हणजे सद्गुरू साईनाथांशी मनापासून जोडलेली सुंदर नाळ.